अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला माझा पूजेचा व्हिडिओ शेअर करणार आहे। माझी सोमवारची पूजा आणि त्यासोबतच जे गुरुचरित्र पारायण मी आता सध्या केलेलं आहे आणि स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त, तर त्यातून मला काय शिकायला मिळालं। बऱ्याचदा असं होतं की आपण घाईघाईमध्ये वाचतो आणि आपल्याला जेवढा अर्थ किंवा जेवढा भावार्थ किंवा जे काही आपण पोथी वाचतोय त्यातल्या अध्यायामधला अर्थ मर्म कळत नाही। पण यावेळेस जेव्हा मी पोथी वाचली त्यावेळेला मला म्हणजे याच्या अगोदर मी जेव्हा केलं होतं तर ते एक दिवसीय गुरुचरित्र पारायण केलं होतं गाणगापूरला, त्यानंतर केंद्रामध्ये एकदा केलं होतं आणि ही माझी तिसरी वेळ होती गुरुचरित्र पारायणाला करण्याची। आणि यावेळेस मी केंद्रामध्ये न करता घरी केलं होतं आणि त्यामुळे जसं हळूहळू आपण एक एक वाक्य एक एक ओवी वाचतो आणि त्याच्यामधला आपल्याला अर्थ कळतो, तर त्यातून मला काय शिकायला मिळालं हे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर आणि त्यासोबतच माझी पूजा देखील शेअर करणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जे की पूजेशी रिलेटेड आहेत आणि त्यासोबतच माझे डेली ब्लॉग्स असतात, तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, आज आहे सोमवार। बऱ्याच दिवसानंतर मी आज ब्लॉग शूट करते आणि ही माझा सोमवारच्या पूजेचा ब्लॉग आहे आजचा। त्यासोबतच मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या माझ्या ज्या काही अनुभव आहेत ते देखील शेअर करणार आहे। गुरुचरित्र पारायण करताना मला खरंच एक छान अनुभव आला आणि त्याच्यातून अशी प्रचिती आली की स्वामी माझ्या पाठीशी आहेत किंवा दत्त महाराज माझ्या पाठीशी आहेत किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत, हे जे स्वामींचं ब्रीदवाक्य आहे ते त्यातून थोड्याफार प्रमाणामध्ये, कारण की आपण नेहमी असं काही पण करताना ना अनुभव ऐकत असतो किंवा अनुभव आपण घेत असतो, तर तसाच अनुभव मलाही आहे। पूजा करण्याच्या वेळेला मी पाहिलं तर गॅलरीमध्ये खूप छान पक्षी होता बसलेला आणि त्यातून तसं एक छोटंसं घरटं पण तिथे बनवलेलं आहे। आता मी पूजेला सुरुवात करते, तर सगळ्यात अगोदर मी जे देव जे आहेत ते बाजूला काढून घेते एका ताटामध्ये आणि देवांच्या ताटामध्ये त्यांना काढून घेते। त्यांचे जे मी गळ्यातले वगैरे घातलेले आहेत, कारण की रोज वस्त्र वगैरे मी काही घालत नाही, फक्त विशेष असं काही असेल तर त्यावेळेला घालते, कारण की त्याच्याने खूप वेळ लागतो आणि मग आता एक सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे काही नाही, पण जेव्हा स्कूल वगैरे असतं त्यावेळेला आलोकला स्कूलला सोडण्याची घाई असते, गडबड असते आणि पूजा माझी तसं तर म्हणजे त्यांना जायच्या अगोदर स्कूलला माझी झालेली असते, म्हणजे त्याला उठवायच्या अगोदर सकाळी लवकर, कारण की परत फार हे होतं, उशीर पण होतं त्याला सोडून आल्याच्यानंतर, बरेच कामं पण असतात, स्वयंपाक असतो, सगळंच असतं त्यामुळे। आणि मग सकाळच्या वेळेमध्ये घाईमध्ये वस्त्र वगैरे घालायची म्हटलं ना देवांना की फार वेळ लागतो आणि काढून परत मग आंघोळ घालायची, तर त्याच्यामुळे मी रोज जे आहेत फक्त त्यांना जे त्यांचे गळ्यातले वगैरे आहेत ते घालते आणि देवपूजा वगैरे करते। तर मी पूर्ण देवघर आज पूर्ण स्वच्छ केलं होतं, सोमवार होता त्याच्यामुळे, आणि बऱ्याचदा मी असं शनिवारी करते, पण कधी कधी मग बुधवारी नाहीतर मग सोमवारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, जेव्हा वेळ असेल तेव्हा करते। तर आज सोमवार असल्यामुळे पांढऱ्या कलरचं वस्त्र मी अंथरलं होतं, तर हे छान असं माझं ब्लाऊज पीस आहे एका साडीचा आणि ते काही मी शिवणार नाही आहे, तर सिल्कचं आहे त्यामुळे आणखीन छान वाटतं ते। त्याच्यानंतर मी सगळे फोटो वगैरे जे होते ते पुसून ठेवले आणि उतरंड जी होती ती मी वरच्या साईडला ठेवते, कारण खाली बऱ्याचदा आलोक खेळता खेळता पडते त्याच्याकडून, त्याच्यामुळे वरच्या साईडलाच मी ठेवते। लहान मुलं असल्यानंतर असं काहीतरी ॲडजस्टमेंट करायचं लागते, तर मी फोटो जे आहेत माझे सगळ्या वरच्या पायरीवरती ठेवते, ते तो फोटोंच्या साईडला ठेवते आणि सगळ्यात अगोदर दिवा वगैरे लावून घेतला, दिवाची पूजा करून घेतली, त्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घेतलं। आता आपण जी देवपूजा करतो तर त्याच्यामध्ये जे मी रोज काय म्हणते तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते। सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पांनाच आंघोळ घालतो, तर गणपती बाप्पांना आंघोळ घालताना मी गणपती स्तोत्र म्हणते, तर ते असं की अष्टांगण हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यम आयुकामार्थ साधते। प्रथमनाम वक्रतुंडम च एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचंद्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं या पठेन् नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्राणं, मोक्षार्थी लभते गतिं। जपेत गणपति स्तोत्रं षड्भिमार्जं फलं लभेत संवत्सरेण सिद्धिंचे लभते नात्र संशयः इति। अष्टोभ्य ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा ह्य समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्व गणेशस्य प्रसादतः इति श्री नारदपुराणे संकटनाशनम श्री गणपती स्तोत्र संपूर्णम। तर असं म्हणून माझ्या गणपती बाप्पांची पूजा होते। आपण जे काही देवघरामध्ये देव आहेत तर त्याच्यामध्ये आपण देवत्व आणतो, जे काही आपण देवपूजा करतो, देवांना आंघोळ घालतो त्यावेळेला आपण त्यांचं नामस्तोत्र जे काही आहे ते आपल्याला येतं, जो कोणता स्तोत्र असेल ते म्हटलंच पाहिजे। तर इथे मी महादेवांना आंघोळ घालताना श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत महादेवांना आंघोळ घालत असते। आता महादेवांची जी पिंड आहे ती अशा पद्धतीने ठेवली पाहिजे की ती जी आपण पाण्याची जी धार आहे किंवा जी निमुळता भाग आहे तो उत्तरेकडे असला पाहिजे, पाणी घालताना देखील, आणि आपण ठेवतो मूर्ती तिथे देखील, तर मी ही उत्तरेकडेच माझी जाते, कारण की ही ईशान्य कोपरा आहे माझा देवघराचा, म्हणजे पूर्ण हॉलमधला।
हां, माझं देवघर जे आहे ते हॉलमध्ये आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये मी देवघर ठेवलेलं आहे. कारण की देवघराची जागा जी असते ती ईशान्य कोपऱ्यामध्येच असते आणि मग त्यामुळे ते उत्तरेकडे जातं. तर असं मी महादेवांना अंघोळ घातली. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घेतलं. देवांना जे आहे ना, आता आज सोमवार आहे म्हणून मी जे आहे ते दुधाने अभिषेक करते. इतर काही विशेष असेल तर त्यावेळेला मग पंचामृताने किंवा मग म्हणजे गडबड असेल, घाई असेल तर तेव्हा पाण्याने देखील. तर असं जेव्हा म्हणजे जसा वेळ मिळतो तसं घालते. तर आता कृष्णांना अंघोळ घालताना मी जो मंत्र म्हणते ते आहे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्वमहं वन्दे परमानंद माधवम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा श्रीकृष्णांना म्हणताना हा घालते. किंवा जो विष्णूंचा आहे तो देखील मंत्र ते पण कधी कधी म्हणत असते मी. तो असा की शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हा मंत्र देखील कृष्णांना आंघोळ घालताना तुम्ही हा म्हणू शकता. श्रीकृष्णांना आंघोळ घालताना जे आपण शंख असतो, जर तुमच्याकडे शंख असेल, वामावरती शंख तुम्ही देवघरामध्ये ठेवत असेल तर त्याने देखील तुम्ही आंघोळ घालू शकता श्रीकृष्णांना. कारण की ते विष्णू स्वरूप आहे आणि त्यामुळे भगवान कृष्णांना आंघोळ घालताना जो शंख आहे त्याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर मी इथे स्वामींना अभिषेक करते आहे. तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप करून परत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत मी स्वामींना आंघोळ घालते. हे झाल्याच्या नंतरनं म्हणजे सगळ्यात अगोदर आपण पुरुष देवतांना सगळ्या आंघोळ घालतो, त्यानंतर स्त्री देवतांना. आणि कधीही ना एकत्र सगळ्या देवांना आंघोळ नाही घालायची. म्हणजे एकत्र घेतलीत आणि ताटात सगळ्यांनाच एकदम पाणी ओतले असं नाही. कारण की एकमेकांचं उष्ट पाणी आपण एकदम आंघोळ करताना एकाच बकेटामध्ये सगळी करतो का तर नाही ना. तर त्यामुळे प्रत्येक देवांना हातामध्ये घ्यायचं आणि उजव्या हाताने पाणी घालत घालत आंघोळ घालायची आणि एक देवांचा मंत्र जप करत करत आंघोळ घालायची आहे. आता अन्नपूर्णाय ओम अन्नपूर्णाय नमः ओम अन्नपूर्णाय नमः. अन्नपूर्णा माता जे आहे ते भगवान शंकरांच्या पिंडीच्या जवळ ठेवली जाते, कारण की ते पार्वतीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे ओम अन्नपूर्णाय नमः ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा पार्वती मातेचा देखील जप करू शकता. आता यांना ठेवताना कधी पण खाली नाही ठेवायचं. तर तांदूळची असते त्याची प्लेट आपण करतो आणि त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवतो. आता मी थोडंसं साईडला ठेवले कारण की त्याच्यामधला थोडाफार ओलावा जो असतो ना तो कपड्यामध्ये शोषून घेतला जातो आणि मग तांदूळ खराब होत नाहीत. आणि त्यानंतर मग लक्ष्मी मातेला आंघोळ घालते. तर जे आपण लक्ष्मी मातेचा मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता किंवा जो विष्णू गायत्री मंत्र आहे तो म्हणू शकता. तर अशा पद्धतीने लक्ष्मी मातेला आंघोळ घालताना लक्ष्मी मातेचा कोणता पण तुम्हाला जो येतो तो मंत्र तुम्ही जप करू शकता. तर मी इथे रोज लक्ष्मी मातेला आंघोळ घालताना जो करते तो मी तुम्हाला सांगते. तर ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करत करत मी लक्ष्मी मातेला रोज स्नान घालत असते. आता सरस्वती मातेला तर आपल्याला माहिती आहे, या कुंदेन तुषार हारधवला या शुभ्र वस्त्रान्वता या वीणावर श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरं प्रभूती देवी सदा वंदित सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाण्या पहा हे म्हणू शकता. किंवा ओम सरस्वती नमः ओम श्री सरस्वती नमः या मंत्राचा जप करू शकता. आता माझ्याकडे सरस्वती मातेची मूर्ती आहे म्हणून, पण बऱ्याच जणांच्या घरी असते किंवा नसते. पण तर मला ही म्हणजे मला लग्नाच्या वेळेसच मला दिलेली आहे तर देवघर देतानाच. तर माझ्याकडे गणपती, लक्ष्मी, सरस्वती आणि रंगनाथ असे 4 देव मला जे आहे ते अंदर म्हणून दिलेले होते. म्हणजे देवघरमध्ये रुखवतामध्ये दिलेले होते आणि त्यानंतर घंटी वगैरे. तर त्याच्यामुळे सरस्वती माता माझ्याकडे आहे. तर मग त्यामुळे माझ्याकडे रोज त्याची पूजा पण होते. आता माझ्याकडे महामृत्युंजय यंत्र आहे आणि श्रीयंत्र, तर असे 2 यंत्र आहेत माझ्याकडे. त्यांना देखील मी रोज स्नान घालते. आणि श्रीयंत्र जे आहे ते आपण कमळगट्ट्याच्या माळेच्या मध्यभागी ठेवतो, कारण की श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ या दोन्ही पण गोष्टी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. आणि वरच्या साईडला ठेवायला मला लक्ष्मी मातेजवळच ठेवलं जातं ते, परंतु माझ्याकडे तिथे तेवढी जागा नाही, त्याच्यामुळे मी ते खाली ठेवते. आणि ते श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ अशा दोन्ही गोष्टी एकत्र ठेवते. त्यासोबतच विष्णू स्वरूप आपण कासव जे मानतो, तर कासवांना देखील रोज आंघोळ घालते मी आणि त्यांना देखील तांदळामध्ये ठेवलेलं आहे. आता
2 प्रकारचे कासव असतात. एक जे आहे पितळेचं किंवा धातूचा जो असतो त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला जे यंत्र असतं, तर तसं असेल तर मग त्यांना ठेवताना आपण तांदळामध्ये ठेवतो आणि त्यांची जे तोंडाची दिशा आहे ती उत्तरेकडे, म्हणजे जसं महादेवाची पिंडीची आपण म्हणतो त्या पद्धतीने कासवाची देखील दिशा जी आहे उत्तरेकडे असली पाहिजे, म्हणजे त्याचं मुख. आणि जर का काचेचं असेल तर तुम्ही ते उद्योगधंद्याच्या ठिकाणी ठेवू शकता. त्याला पाण्यामध्ये ठेवलं जातं आणि ह्या कासवाला जे आहे तांदळामध्ये ठेवलं जातं. बाकी माझ्याकडे गायवासरू जे आहे ते परत मला आईने एकदा गिफ्ट दिली होती, म्हणजे असंच भेट म्हणून दिली होती माझ्या वाढदिवसाला, कारण की गायवासरू माझ्याकडे नव्हतं, तर ते देखील आता माझ्याकडे आहे. आणि गायवासरू घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये किंवा तुम्ही हॉलमध्ये वगैरे ठेवू शकता. पण गायवासरू असल्यानंतर म्हणजे घरामध्ये जी माया आहे एकमेकांबद्दल, म्हणजे वडिलांची मुलांवरती किंवा आईची मुलांवरती, मुलांची आई वडिलांवरती ही वाढते असं म्हटलं जातं. म्हणून गायवासराची मूर्ती असावी. त्यासोबतच रांगोळीमध्ये देखील बाहेर रोज जिथं आपण म्हणजे रोज रांगोळी काढतो ना सकाळी बाहेर अंगणामध्ये, तर त्या ठिकाणी देखील गायवासराची जी छोटी असते बघा छापा असतो त्याचा, तर तो देखील रोज म्हणजे काढला पाहिजे. कारण गायवासरू हे रोज आपल्या म्हणजे पूजेमध्ये असलंच पाहिजे. आणि त्यानंतरच म्हणजे आपण रोज देखील जी चपाती वगैरे करतो, पहिली चपाती तव्यावरची, ती गायवासरू म्हणजे गाईला आपण दिली पाहिजे. तर गाय आपल्याला रोज भेटत नाही, तर मग आपण जी छोटीशी चपाती करतो ना, तर ती गाईला दाखवायची आणि परत ती जमा करून आपण जेव्हा बाहेर जातो ना त्यावेळेला देऊ शकतो. म्हणजे वाळलेली जरी असेल तरीसुद्धा फार मोठी नाही, पण छोटीशी, म्हणजे आपण जे छोटी चपाती करतो ना, पहिली चपाती, म्हणजे आपण ती खात नाही आणि ती गाईला देतो, तर ती चपाती आपण इथे गाईवासरूला दाखवू शकतो. त्यानंतर मी सगळ्या देवांना एक एक करून आंघोळ घालून घेतली आणि त्यानंतर माझी देवपूजा झाली. त्यानंतर जे मी अलंकार म्हणून जे त्यांना गळ्यातले वगैरे घालते ते मी घालून घेतले आणि हळद कुंकू लावून, आता कुंकू लावताना सुरुवात आपण गणपती बाप्पांपासून करतो. मी तो ओलं करून कुंकू लावते रोज देखील. आणि बाकी मग हळद वगैरे जे आहेत त्या स्त्री देवतांना हळद लावतो आणि पुरुष देवतांना सगळे आपण फक्त कुंकू लावतो. आता महाराजांना इथे आपण अष्टगंध लावतो. त्यानंतर माझ्याकडे साईबाबांची मूर्ती आहे, मी शिर्डीला गेलो होतो त्यावेळेला मी आणली होती. आता साईबाबांच्या मूर्तीला मी कधी कधी सांगोळ घालते, म्हणजे गुरुवारी, कारण की ती ह्याची नाही आहे, धातूची नाही आहे, तर ती खराब होऊ नये म्हणून. आणि बाकी इतर दिवशी मी त्यांना पुसून घेत असते फक्त. आता साईबाबांना पण आपण कुंकू लावत नाही, तर ते देखील आपण अष्टगंध लावतो. त्यानंतर फोटो म्हणजे स्वामींचा फोटो आहे त्याला पण आपण अष्टगंध लावतो. आणि बाकी देवीचा जे आहे माझ्याकडे तिथे कुंकू आणि हळद, तर असं मी एक एक देवांना कुंकू आणि हळद लावून घेतलं. त्यानंतर जे यंत्र आहे त्यांना देखील हळदी कुंकू लावून वगैरे घेतलं. आता रोज मी सकाळी जेव्हा देवपूजा करते त्यावेळेला, म्हणजे खूप लवकर करते, त्यामुळे नंतर स्वयंपाक जेव्हा बनवते त्यावेळेला जेवणाच्या अगोदर मी उष्टा करता, म्हणजे मी चव तसं न बघताच स्वयंपाक करते. कारण की आपल्याला रोज सवय माहितीच झालेली असतं की किती तिखट आहे आणि किती मीठ आहे, म्हणजे रोज काय, म्हणजे बऱ्याच जणांना अशी सवय असते की चाखून बघायचं. पण मी जेव्हा देवांचा नैवेद्य वगैरे काढून ठेवते त्यानंतर बघत असते, तर मग तो नैवेद्य मी दाखवते. तर सकाळच्या वेळेला जे माझ्याकडे सकाळी लवकर दूध व्हायला येतो, तर जे दूध तापवलेलं असतं त्याच दुधामध्ये म्हणजे दूध साखर असं नैवेद्य मी रोज दाखवते. आणि दूध साखरेचा नैवेद्य जो आहे तो देखील काय म्हणजे फार वेळ राहून म्हणजे तसाच राहत नाही, कारण की माझा मुलगा लवकर उठला ना की तो सकाळी लवकर उठून दूधच पितो, तर त्यामुळे तेच दूध मी त्याला देत असते, दूध साखरेचं नैवेद्य. म्हणजे नैवेद्य पण एका अर्थाने त्याच्या म्हणजे पोटात जातो, कारण की भाजी वगैरे आपले तिखटचे आहेत, तो नैवेद्य दाखवलेला तर आपण म्हणजे तेच ताट मी घेत असते म्हणजे जेवणासाठी. तर तसा नैवेद्य म्हणजे दूध साखरेचा त्याला रोज जातो, म्हणजे देवांचा जो आहे तो. तर त्यामुळे मी दूध साखरेचा सुरुवातीला नैवेद्य दाखवते. त्यानंतर रांगोळी वगैरे छोटीशी काढून घेतली. आता हे जे झालं ते सगळं पूजेबद्दल. आता गुरुचरित्र पारायणाचं मी जे तुम्हाला टायटलमध्ये सांगितलेलं आहे की गुरुचरित्र पारायणातून मला काय शिकायला मिळालं, तर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे आत्तापर्यंत सगळं झालेलं ते मला असं वाटतं स्वामींच्या इच्छेनं, स्वामींच्या कृपेनं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे आणि मिळालेलं आहे. आणि इथून पुढे जे काही मिळणार आहे ते आपण जेव्हा गुरूंवरती पूर्ण विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपल्याला याची जाणीव होते की जे होतं आहे ना ते सगळं काही त्यांच्या इच्छेनुसार होते. मग ते आपल्याला कधी कधी न पचणारं पण असतं, फार वाईट पण वाटतं. स्वामींची सेवा केल्यानंतर बऱ्याच वेळा असे अडथळे पण येतात. आता मी देखील सांगायचं झालं तर गुरुचरित्र पारायणाचा माझा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे घरामध्ये असं खूप ट्राय करतो की भांडण नाही व्हायला पाहिजे, नाहीच व्हायला पाहिजे, बोलायचंच नाही, काहीच बोलायचं नाही. जरी आपल्या घरामध्ये एखादा किरकिरा व्यक्ती असेल तरी देखील आपण उत्तर नाही द्यायचं, कारण की मी पोथी वाचते. तर अशाच पद्धतीचं थोडंफार माझ्याही घरामध्ये झालं. आणि पण स्वामींनी ते तारून नेलं आणि पोथी माझी पूर्ण करून घेतली. कारण अडथळे जरी आली तरी मी एक ठरवलं होतं की मला पोथी बंद करायची नाही आणि काही बोलायचं नाही आहे.
कालांतराने गुरुचरित्र पारायण संपल्याच्या नंतर त्यांना ते रिअलाईज झालं की त्यांची चूक होती वगैरे. परंतु जेव्हा पोथी चालू होती त्यावेळेला खूप असे टेन्शन झाले, खूप असं की का व्हायला लागले, म्हणजे मी का म्हणजे करायला लागले एक आणि व्हायला एक, म्हणजे चांगलं होण्यासाठी काहीतरी करायला आणि असं का होते, वाढते का बरं. तर बऱ्याचदा असं होतं. आणि हे मला म्हणजे जे आपण पोथी वाचली ना, एक एक अध्याय वाचली ना मी, त्याच्यामधून मला हे कळालं की ना, जे आपल्यासोबत आज घडतंय ते आपलं कधी ना कधी आपण केलेलं जे पाप आहे त्याचं आपल्याला फळ आहे. म्हणजे आपण जे काही करतो ना त्याची आपल्याला कर्माची फळं कधी ना कधी ही भोगावीच लागतात, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी. त्या पोथीमध्ये देखील असंच प्रत्येक कथेमध्ये सांगितलेलं आहे की काही ना काहीतरी मागच्या जन्मीचं त्यांचं काहीतरी राहिलेलं असतं आणि ते या जन्मात येऊन ते फेडत असतात आणि गुरु त्यांना जे आहे मार्गदर्शन करतात. आता बऱ्याच अशा अध्यायांमध्ये आहे, तुम्ही अध्याय जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, किंवा जे मराठी भावार्थ त्याचं सुरुवातीला दिलेलं आहे ते वाचल्यानंतर देखील कळेल. आयुष्यात आपल्याला जे काही होतं ना त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. आणि हा जो कलश मी तुम्हाला दाखवते आत्ता, तर तो मी गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस ठेवलेला होता. म्हणजे हा माझा रोजचाच मंगल कलश आहे. मी वेगळा असा मांडला नव्हता, कारण 2-2 कलश मग ते आलोक असतो त्याच्यामुळे मग ते पडलं केलं तर, म्हणून मी हाच नारळ ठेवलेला होता. आणि याच्या विशेष म्हणजे त्या दिवशी मी सगळं धुवून वगैरे स्वच्छ ठेवला आणि जे आपण नारळामध्ये ठेवतो सगळं सुपारी हळकुंड वगैरे सगळं ठेवलं होतं, नाणं वगैरे. आणि त्या दिवशी काहीच नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी पारायण झाल्याच्यानंतर मग म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी वाचायला बसणार होते त्याच्यानंतर मी ते कलश म्हटलं पाणी बदलावं आता, तर उघडून खाली बघितलं तर ते एक छोटे छोटेसे कोंब आलेले होते. आता हे खूप मोठे दिसत आहेत तुम्हाला, हे कारण मी बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला दाखवते. तर अक्षरशः म्हणजे मला असं अंगावर शहारे आले की आपण करतोय तसं काहीतरी, म्हणजे याच्यामध्ये फलित आपल्याला दिसलं की म्हणजे स्वामींनी दाखवून दिलं की मी आहे, असं मला वाटलं. आणि असा अनुभव मला आला. तर हा गुरुचरित्र पारायणाचा अनुभव. आणि त्यासोबतच आणखीन एक गोष्ट खूप मोठी झाली जी की मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. म्हणजे असं म्हणतात की लवकर ती सांगायची नसते गोष्ट, म्हणजे तुम्हाला कळेलच. तर काही दिवसानंतर मी ती तुम्हाला सांगणारच आहे. तर असा माझा गुरुचरित्र पारायणाचा अनुभव आला आणि बऱ्याचशा गोष्टी मला त्यामधून शिकायला मिळाल्या. तर तुमच्याशी बोलत बोलत माझी देवपूजा झालेली आहे पूर्ण. आणि आजची माझी ही सोमवारची पूजा आहे. तर आज फुलं वगैरे काही मिळाली नाही, पण जसं आहे तसं आहे, म्हणजे फुलं मी बाहेर गेल्यास आणेन. पण सध्या तरी सुरुवातीला ही सगळी माझी सकाळची पूजा झालेली आहे. तर पूजा तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण छान छान कमेंट्स तुमच्या वाचल्यानंतर मला आणखीन छान वाटतं. आणि त्यासोबतच अशा पद्धतीने गुरुचरित्रामध्ये ज्या काही अध्यायामध्ये जे काही मला शिकायला मिळालं आणि त्यातून आपण आयुष्यामध्ये काय घेऊ शकतो, जसं की आपण म्हणतो भगवद्गीता आहे, त्या पद्धतीनेच प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक पोथीमध्ये काही ना काहीतरी आहे जे की आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच फक्त घेऊन येतं. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही की देव आपल्यासोबत असं का करतोय, किंवा आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळत आहेत किंवा दुःख काय येत आहेत, तर त्यातून काही ना काहीतरी चांगलं होणार असतं किंवा वाईट काही ना काहीतरी जाणार असतं. एवढंच होऊ शकतं, वाईट काही होत नाही. वाईट एकतर जातं आणि चांगलं होतं. तर जेव्हा हे आपल्याला कळायला लागतं आणि करता करविता तोची एक स्वामीनाथा, तर जेव्हा आपल्याला हे कळतं की जे काही होतंय ते परमेश्वराच्या इच्छेने होतंय आणि त्याच्यानंतरच आपण म्हणजे पूर्णपणे जेव्हा शरण जातो आणि त्यावेळेसच आपल्याला कळतं की म्हणजे जे काही होणार आहे ते तुला माहिती आहे, तुझ्या विधिलिखित आहे त्यामुळे ते होणार आहे आणि त्यामुळे तू काही माझं वाईट करणार नाही आहे. आणि हे जेव्हा आपल्या भावनामध्ये आपल्या मनामध्ये येते ना मनापासून, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काही संकट आहे ते पण आपल्याला छोटे वाटायला लागतात. आणि स्वामींच्या कृपेने खरंच सांगते, माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये बऱ्यापैकी जे काही संकट होते ते डोंगरा एवढे जे वाटत होते ना ते आता छोटेसे वाटतात. कारण की दुःख सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतात, कमी जास्ती प्रमाणामध्ये, आणि चढ उतार हे आयुष्यामध्ये येतच राहतात. परंतु आपण जेव्हा गुरुशी जोडले जातो किंवा आपण एखाद्या देवांचं नामस्मरण जेव्हा करत असतो तेव्हा ते अर्थातच कमी वाटतात. व्हिडिओ कसा वाटला, थोडासा मोठा झालेला आहे तर त्याबद्दल माफी असावी. पण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.